नमस्कार श्रोते हो. डॉक्टर वसुधा वैद्य लिखित वारी या कादंबरीचा भाग 20. ठाकूरबुवाच्या समाधीजवळचं तिसरं गोल रिंगण दुपारीच आटोपलं. या नेत्रदीपक सोहळ्यात मधूसुद्धा सामील झाला होता. ऋषीच्या मित्रांसह हमामा, फुगडी, उडी सगळे खेळ खेळायला लागला. तो हे सगळं त्याला मनापासून आनंद मिळवण्याकरता करत होता. अजूनही त्याच्यातला ताठा, अभिमान, गर्व तसाच शिल्लक होता. कारण अधूनमधून ते सगळ्यांना जाणवत होतं, ते एकाएकी नाहीसं कसं होणार. स्वभाव असतो तो, एकाएकी कसा बदलेल. पण या स्वभावावर औषध असते ही पायी वारी आणि तिथलं वातावरण. थोडा वेळ द्यावा लागेल अजून मधूला. सदाचार आणि सद्विचारांनी युक्त ही वारी मधूचा स्वभाव बदलण्याची शक्ती बाळगून होती. काहीही असो, एक पाऊलसुद्धा पायी न चालण्याची शपथ घेऊन पुण्याहून निघालेला मधू आज 10-12 दिवसांनी पायी चालू लागला होता. नुसता पायी चालत नव्हता, तर त्यांनी पोशाखातही बदल केला होता. दिंडीत पायी चालता चालता तो आता भजनही गात होता. टाळ वाजवत वाजवत मुखानं भगवंताचं नामस्मरण करत होता. हे सगळं काय घडत होतं? बदलच होता ना हा. त्या विठुरायाच्या मनात जे होतं ते अगदी सुयोग्य दिशेनं घडत जात होतं. जे घडत होतं ते समाधान देणारं, आनंद देणारं घडत होतं. हे सगळ्यात अधिक आनंददायी कोणासाठी? तर ते ऋषीसाठी. त्याचे प्रयत्न आता सार्थकी लागताना दिसायला लागले होते. मधूनं वारीला यावं यासाठी किती वर्षांपासून ऋषीचे प्रयत्न सुरू होते. येन केन प्रकारे मधूचं मन वळवण्याचा त्याने कितीदा प्रयत्न केला होता, पण मधूच्या हेकेखोर आणि अहंकारी स्वभावापुढे ऋषीचे प्रयत्न निष्फळ ठरत होते. माईंना दिलेलं वचन मधू पाळणार नाही यासारखं दुसरं दुर्दैव नाही, या चिंतेनं ऋषी अत्यंत तणावात असायचा. पण शेवटी मधू वारीला यायला तयार झाला, हेच महत्वाचं वळण ठरलं. मधू वारीत आला आणि सुरू झाला होता भोगाकडून योगाकडे जाणारा परिवर्तनाचा एक अनोखा प्रवास. या प्रवासाचे साक्षीदार सगळे वारकरी ठरू लागले होते. कुठल्याही गोष्टीत बदल घडवून यायचा असेल तर मधला काही काळ जाऊ द्यायचा असतो. धैर्यानं घ्यायचं असतं. एक वेळ शरीरासंबंधी बदल असेल तर तो लवकर घडून येऊ शकतो, पण मनात, अंतरंगात बदल घडवून आणायचा असेल तर बाह्यरंगात खळबळ माजणारच ना. त्याचा आवाज हा होणारच. साधे रेल्वेचे रूळ बदलताना केवढा खडखडाट असतो, मग इथे तर भोगाकडून भक्तीकडे जाणारा मार्ग बदलायचा होता. मग मधूच्या मनात खडखडाट होणारच ना. तो झाला. बरीच वर्ष झाला. त्यासाठी खूप वाट पाहावी लागली सर्वांनाच, अगदी त्या विठुरायाला सुद्धा. पण आज ही प्रतीक्षा संपणार असं ऋषीला जाणवायला लागलं. शेवटी पिढ्यानपिढ्या वारकरी असलेल्या कुटुंबात जन्माला आला होता मधू. गोविंदपंतांचं रक्त त्याच्या नसानसातून वाहत होतंच की. वारी संपायला अजून 5-6 दिवस उरले होते. कालपासून तर मधूनं दारूचं नावही घेतलं नव्हतं. इथेच सुधा मावशी आपलं कर्तव्य अगदी चोखपणे बजावत होती. तिच्या जवळ असलेल्या थंडगार ताकामुळे मधूच्या तसलं काही पिण्यात अंतर पडत चाललेलं होतं. आता पुढेही असंच चालत राहिलं तर तो दिवस दूर नव्हता की मधूला त्या घाणेरड्या पेयाचा विसर पडलेला असेल. ह्या आनंदात दुपार कधी संपली कळलं नाही. आता लवकरच कुठल्याही क्षणाला दिंड्यांमध्ये हरिपाठ सुरू होणार होता. तेवढ्यात मधू त्याच्या कारला शोधायला लागला. ती आता मुद्दाम बरीच पुढे निघून जात होती. सुरेशला सांगूनच ठेवलं होतं तसं बुवांनी. मधूला कार दिसली, तो धावत तिकडे जायला लागला. त्याला धावताना पाहून ऋषीही त्याच्या मागे धावत गेला. तो समजला होता, पण ते घडू द्यायचं नव्हतं. ऋषी आपल्या मागे येतोय हे बघून मधूनं कारमध्ये बसून न पिता एक स्मॉल बॉटल आपल्या कुर्त्याच्या खिशात लगेच लपवून ठेवली आणि कारचं दार बंद करून टाकलं. ऋषीला ते दिसलं, पण त्यांनी दाखवलं नाही. बघूया असं म्हणत तो आणि मधू पुन्हा दिंडीकडे आले. अरे पाणी घ्यायला आलो तो मी. खोटं बोलला मधू. बरं चल, आता हरिपाठ सुरू होईल, लवकर दिंडीत चल.
ऋषीनं त्याला घाईत दिंडीत आणलं. हरिपाठासाठी सर्व दिंड्या तयार व्हायला लागल्यात. ठीक 4 वाजता अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र सुरू झालं. माऊलीच्या पालखीला वंदन करून देवाची द्वारी उभा क्षणभरी म्हणत माधवबुवांनी हरिपाठ सुरू केला. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणाच्या तालावर वारकरी नाचायला लागले, गायला लागले, उड्या मारत हरिपाठात रंगायला लागले. सगळे अगदी उत्साहात आनंदात हरिपाठ म्हणत होते, पण मधून प्रयत्न करूनही त्याला आनंदात राहता येत नव्हतं. त्याचा जीव कासावीस व्हायला लागला. मिनिटाला त्याची बेचैनी वाढायला लागली. राहून राहून घसा कोरडा पडायला लागला. त्याचं त्याला कळेना काय होतंय. कालपासून तो दारू प्यायलेला नसल्यानं त्याच्या शरीराला या क्षणाला ती हवी होती, त्याच्या शरीराची ती गरज होती, पण त्याचं मन धजत नव्हतं. बिकट अवस्था झाली होती मधूची. क्षणभर त्याला भोवळ आल्यासारखं झालं. शेजारी असलेल्या ऋषीच्या मित्रानं त्याला विचारलं, दादा काय झालं? तर काही नाही, पण मला कसं तरी होतंय, सांगता येत नाही काय होतंय, माझा जीव घाबरतोय, श्वास थांबतोय असं वाटतंय, घसा कोरडा पडतोय, थोडा वेळ बसतो मी खाली. असं म्हणून मधू रस्त्याच्या बाजूला होऊन खाली डोकं धरून बसला. त्याला अचानक आठवलं की आपण घाईघाईत आपल्या खिशात एक बॉटल ठेवली आहे. तो ताडकन उभा राहिला. त्याचा हात खिशाकडे जाणार तेवढ्यात माधवबुवांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्यांनी ऋषीला आपल्या खांद्यावरील विणेकडे बोट दाखवून इशारा केला. आधीच ठरल्याप्रमाणे ऋषी समजून गेला. त्यांनी मधूला धरलं, पुन्हा रांगेत आणलं. मधूला खरंच बरं वाटत नव्हतं, पण हीच योग्य वेळ आहे मधूला त्याच्या व्यसनापासून परावृत्त करण्याची. माधवबुवा मधूच्या समोर येऊन उभे राहिले. त्यांनी आपल्या गळ्यातली वीणा काढली. मधू नको नको म्हणत असतानाही बुवांनी ती त्याच्या गळ्यात बळे घातली. टाळकरी हरिपाठ म्हणत होते. बुवांनी ठरवल्याप्रमाणे वीणा त्याच्या गळ्यात घालून करंगळी वर उचलून त्याला दाखवत म्हणाले, हे बघ मधू, मी आलो, 2 मिनिटात येतो, तोपर्यंत ही तार अशी झंकारात राहा बरं का. अरे हरिपाठ सुरू आहे आणि वीणा गळ्यात ठेव, चुकूनही गळ्यातनं काढायची नाही ती, मी आलोच. अहो काका नको ना, ही वीणा तुम्ही परत घ्या, मला नाही जमणार काका ते. मधू वीणा गळ्यातनं काढायला लागला. त्याला ते काही नीट जमलं नाही. बुवा त्याला म्हणाले, अरे मधू, मी आलो 2 मिनिटात. वीणा खाली ठेवू नकोस मात्र, इकडे तिकडे तर अजिबात ठेवायची नाही, पाप लागेल बरं का तुला. हां, कळलं ना, आलोच मी. मधूचं पुढचं काही न ऐकता बुवा आणि ऋषी गर्दीत मिसळून गेले. इकडे मधू अहो काका नको नको म्हणत राहिला. बुवांनी त्याचं काही एक ऐकलं नाही. त्यांनी मुद्दाम ती वीणा त्याला त्याच्या खिशापासून दूर ठेवण्यासाठी त्याच्या गळ्यात अडकवली होती. बुवांनी मधूच्या गळ्यात वीणा अडकवली आणि मधू त्यांच्या प्लॅनमध्ये अडकवला गेला. आता त्याचा नाईलाज होता. त्याच्या मनासारखं घडत नव्हतं म्हणून त्याची चिडचिड सुरू झाली. त्याला दारूची सिगरेटची तलफ आली होती, पण त्याला काही घेता येत नव्हतं. बुवांच्या या जबरदस्तीनं तो अजून वैतागला. त्याला एवढा राग यायला लागला होता की गळ्यातली वीणा काढून फेकून द्यावीशी वाटली त्याला, पण वीणा खाली ठेवायची नाही असं बुवा सांगून गेले होते. त्याला काय करावं सुचेना. त्याच्या गळ्यात वीणा दिलेली पाहून दिंडीतल्या काही आयाबाया त्याच्या पाया पडायला लागल्या. अरे काय करताय, नको हे नको, असं म्हणून त्यांनी पाय मागे घेतले. हे काय चाललंय काय, लोक पाया का पडतायत? त्याला आश्चर्य वाटायला लागलं. गळ्यात वीणा असली की आपण आपोआप वंदनीय होऊ लागतो हे त्याच्या लक्षात आलं. आपण खिशातल्या बाटलीचा विचार करतोय आणि हे वारकरी आपल्या पाया पडतायत हे बघून त्याला लाज वाटायला लागली. अरे चल रे हट, काय काय करतायत काय हे लोक? त्याला आता स्वतःचा राग यायला लागला. चिडून ती वीणा गळ्यातनं काढून खाली ठेवावीशी वाटली. त्यांनी वीणा काढायला हात गळ्याकडे नेले आणि परवाच्या मुक्कामातल्या प्रवचनातलं वीणेचं महत्त्व सांगणारे काही शब्द त्याला आठवले. वीणा हे केवळ वाद्य नव्हे, स्वरसाथ संगत नव्हे, ते वारकऱ्यांचं एक साधन आहे, प्रतीक आहे भगवंताच्या नामस्मरणाचं, भजनाचं. त्यामुळे एकदा वारी सुरू झाली की संपूर्ण वारीभर वीणेकऱ्यानं ती गळ्यात ठेवायची असते, खाली ठेवता येत नाही ती.
आणि अशी वेळ नाईलाजानं आली तर 2 भगव्या पताकांची कैची करून त्यात तिला अडकून ठेवायचं, पण तिला जमिनीवर ठेवायचं नाही. वीणेकऱ्याचं दैवत असते वीणा. वीणेमुळे त्याला मान मिळतो, नाही तो असतोच. पंक्तीपूर्वी वीणेला नैवेद्य दाखवला जातो. दिंडीत पायी चालण्यापूर्वी वीणेकराच्या पाया पडून वारकरी चालायला लागतात. एवढं महत्त्व या वीणेला आणि ती धारण करणाऱ्या वीणेकऱ्याला आहे. ज्या दिंडीत वीणा नसेल तर ती दिंडी दिंडी नसते. तिला दिंडी म्हटलं जात नाही. म्हणून या वीणेला खाली अजिबात ठेवायचं नाही. प्रवचनातले हे शब्द आठवून त्याने आपल्या गळ्याकडे नेलेला हात खाली घेतला. त्या वीणेवरून हळूच फिरवला. आता या क्षणाला आपल्या गळ्यात ही वीणा आहे म्हणून तर लोक आपल्या पाया पडतायत. हिच्यामुळे आपल्याला आत्ता मान मिळतोय आणि आपण मात्र ती काढून फेकायचा विचार करतोय. आता वैतागून चालणार नव्हतं. त्यांनी ती वीणा गळ्यात ठेवली आणि इकडे तिकडे पाहायला लागला. टाळकरी टाळ वाजवत होते. वारकरी आपल्या नादात हरिपाठ म्हणत होते. मुकुंदानं पखवाजावर दिलेली थाप चहूकडे गुंजत होती. मुकुंदानं पखवाज वाजवताना नजरेनं मधूला वीणेची तार झंकारायला सांगितली. मधूनं तार झंकारली. त्याला वेगळाच आनंद वाटला, सांगता न येण्यासारखा. हरिपाठ सुरूच होता. वारकऱ्यांमधनं एकानं पहिली ओळ म्हणायची तर दुसऱ्या गटानं दुसरी ओळ म्हणायची. टाळ आणि पखवाजाच्या तालावर त्या वारकऱ्यांचा पदन्यास बघण्यासारखा असतो. त्यात मन आणि शरीर दोन्ही कधी त्या परमात्म्याशी एकरूप होऊ लागतात हे कोणाला कळत नाही. वैतागता वैतागता मधूचं मन त्या पदन्यासाशी कधी एकरूप व्हायला लागलं हे त्यालाही कळलं नाही. हळूहळू त्याच्याही नकळत त्याची बोटं वीणेच्या तारांवरनं फिरायला लागली. थोड्याच वेळात टाळ मृदंगाचा ताल धरत तो वीणेची तार झंकारायला लागला. तो झंकार त्याच्या मस्तकात शिरला. आपोआप त्याचे डोळे मिटले गेले आणि मुखातनं रामकृष्ण हरी हे शब्द आपोआप बाहेर पडायला लागले. मधुसुद्धा आता आपली पावलं मागे पुढे टाकत वीणा झंकारायला लागला. हरिमुखे म्हणाच्या तालात मधु रंगून जायला लागला, नाचायला लागला. हरिपाठ संपून आता गुरुपरंपरेचा त्या दिवशी ठरलेला अभंग सुरू झाला. 1.5 तास झाला. बुवा अजून परतलेले नव्हते. नाटाचेही अभंग सुरू झाले तरीही त्याला बुवा दिसेनात. 2 मिनिटात येतो असं सांगून गेलेले माधवबुवा आणि ऋषी 2 तास होत आले तरीही आलेले नव्हते. ते दोघेही कुठेही गेलेले नव्हते. ते तिथेच होते, त्याच दिंडीत, फक्त मधूला दिसणार नाही असे. पण ते जिथे होते तिथून ते मधूला न्याहाळत होते. मधूच्या प्रत्येक हालचालीवर त्या दोघांचंही लक्ष होतं. मधूनं मनात येऊनही गळ्यातली वीणा बाहेर काढली नव्हती. त्यातच त्याला त्याच्या खिशातल्या बॉटलचा विसर पडला होता. आपल्या घशाला कोरड पडली हे सुद्धा तो विसरून गेला होता. तेवढ्यात सुधामावशीनं त्याच्यापुढे ताकाचा ग्लास धरला. ती बोलली काही नाही. मधूनं एकावर एक असे ताकाचे 4 ग्लास घटाघटा घशाखाली रिचवले. खरंच ताकाची सर कशालाही येत नाही हे मधूला आता कळून चुकलं होतं. त्याच्या पोटातला दाह आता शांत झाला होता. तो रस्त्याच्या कडेला झाला जरा, कोणाच्याही लक्षात येणार नाही असा. इकडे तिकडे बघत हळूच त्याने खिशातनं बॉटल काढली. 1 सेकंद तिच्याकडे बघितलं आणि ती बॉटल दूरवर फेकून दिली. मनावरचा भार हलका झाल्यासारखा वाटला त्याला. तो पुन्हा भजनात रमला. मधूला वारकऱ्यांच्या भजनात टाळ मृदंगाच्या तालात तल्लीन होताना पाहून बुवांना आणि ऋषीला अत्यानंद झाला होता. त्या 2 तासात हरिपाठादी अभंगानं मधूच्या तनामनावर वेगळं गारूड केलं होतं. तो त्यात गुंतून गेला होता पूर्णपणे. कसं हे त्याचं त्यालाच उमगलं नाही, पण गुंतला हे मात्र खरं. भगवंताच्या नामस्मरणानं त्याच्या अंतरंगात बदल घडायला सुरुवात झाली होती. सारे अभंग संपले. आता समाजारती सुरू होणार तेवढ्यात माधवबुवा आणि ऋषी त्याच्या पुढ्यात आले. मधूनं आपल्या गळ्यातली वीणा बुवांच्या गळ्यात दिली आणि नकळतपणे बुवांच्या पायांना स्पर्श करून वंदन केलं. वीणेकऱ्याचा मान आणि महत्त्व याबाबत त्याला नुकत्याच आलेल्या अनुभवातनं त्याची ही कृती घडली होती. बुवांकडे आणि ऋषीकडे तो आळीपाळीनं बघायला लागला.
त्या दोघांचे प्रसन्न चेहरे बघून तो सुद्धा गालातल्या गालात हसला. बुवांनी हे सारं मुद्दाम घडवून आणलं होतं हे मधूच्या आता लक्षात यायला लागलं होतं. चोपदारानं समाजारतीची सूचना दिली आणि आरती ज्ञानराजाचे सूर आज मधूच्या हृदयातनं त्याच्या आत्म्याला स्पर्श करायला लागले होते. आज अष्टमी. रात्री भंडी शेगावला मुक्कामी येऊन वारी थांबली होती. आपापल्या मुक्कामी दिंड्या विखुरल्या गेल्या. आज पाऊसही नव्हता, पण हवेतल्या उकाड्यानं मात्र सगळ्यांना त्रस्त करून सोडलेलं होतं. भंडी शेगावच्या एका शेतात तंबू ठोकून माधवबुवांची दिंडी मुक्कामाला होती. आज मधू खूप थकला होता. एका तंबूत कोणीतरी त्याला जाडसं मेणकापड अंथरून दिलं. आपल्या डाव्या हाताची उशी करून मधू शांतपणे तिथे जमिनीवर निजला होता. एखादा जुना वृक्ष उन्मळून कोसळावा तसा त्याच्यातला गर्वाचा ताठा त्याच्याही नकळत उन्मळून पार कोसळून गेला होता. मधूच्या त्या शांत चेहऱ्याकडे बुवा, मुकुंदा, ऋषी एकसारखे बघत होते. बाह्य रूपाबरोबर अंतरूपानंही बदलत असल्याचे समाधानी भाव मधूच्या चेहऱ्यावर दिसायला लागले होते. ते तिघेही बराच वेळ तिथे उभं राहून एकमेकांशी न बोलता मधूचा चेहरा निहाळायला लागले. माधवबुवांनी तिथून जाऊया हा इशारा केला. ते तिघे वळले. चालता चालता बुवा मुकुंदाला म्हणाले, बघितलंस ना मुकुंदा, ही असते रे वारीची कमाल. कालपासनं त्यांनी त्या घाणीला साधा स्पर्शही केला नाहीये. काय बिघडलं का त्याचं? फरक पडलाय का? बुवा तसा फरक नाही पडला, पण त्याचा मधूला त्रास होताना दिसत होता बरं का. थोड्या वेळापूर्वी तो पोटात दुखतंय असं म्हणत होता. मावशी त्याला ताक द्यायच्या तेव्हा त्याला बरं वाटायचं, पण त्याला त्रास होता, सांगत नव्हता फक्त तो. पण बाबा, काका, मला आश्चर्य हे वाटतंय की एवढा पट्टीचा पिणारा दारूशिवाय राहू कसा काय शकला? त्याला एवढा त्रास होतोय तरी सुद्धा. ऋषी, त्रास तर होणारच रे त्याला. त्याच्या एवढ्या वर्षांच्या नित्यनेमाला कालपासनं खंड पडलाय. त्याच्या शरीराला दारूची सवय होती, त्यामुळे त्रास होणारच. शेवटी शरीर आहे ना ते. पण एक सांगू का ऋषी, हे मन आहे ना ते फार विचित्र असतं. या मनाच्या निग्रहासमोर शरीराचा आग्रह फिका पडायला लागतो. आपल्या मधूच्या बाबतीत हेच घडलंय बरं का. म्हणजे याचा अर्थ हा की मधूनं आता मनाचा निग्रह केलाय की वारीचे नियम पाळायचे, म्हणून त्याच्या शरीराला आवश्यक असूनही तो दारूपासनं स्वतःला दूर ठेवायचा प्रयत्न करतोय, हो ना? तेच तर सांगतोय ना मी तुम्हाला. आपला मधू बदलतोय. त्याला हळूहळू सारं काही पटत चाललंय. तो मान्यही करतोय. अध्यात्म काय असतं हे त्याला आता कळतंय. जीवनात नुसतं भोगवादी होऊन नाही चालत. मनाला स्थैर्य आणण्यासाठी अध्यात्मालाही जवळ करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि अध्यात्म म्हणजे तरी काय असतं रे मुकुंदा? लोक अध्यात्माला फक्त देवदेव करणं एवढ्यापुरतं मर्यादित ठेवतात, पण नुसतं देवदेव करणं म्हणजे अध्यात्म नव्हे. तर आपण आहोत याची जाणीव असणं, आपल्या या इहलोकातलं अस्तित्व शोधणं, त्याचा शोध घेणं, म्हणजे साधं सांगायचं ना तर स्वयंशोध, आत्मशोध म्हणजे अध्यात्म. नाही करे ऋषी? बुवा, किती छान शब्दात सांगितलं हो तुम्ही. पण अध्यात्माविषयी लोकांचे बरेच गैरसमज आहेत. ते दूर व्हायला जरा वेळ लागेल, नाही का? कशाला वेळ लागेल रे? हे बघ, तुझ्या घरी बाग आहे. त्या बागेत छोटी मोठी झाडं आहेत. जर त्या बागेतली माती, पाणी, सूर्यप्रकाश आणि रोप उत्तम प्रकारचं नसेल तर काय होईल? काय होणार आहे? ती चांगली वाढणार नाहीत, फुलणार नाहीत, त्यांना फळं येणार नाहीत. बरोबर आहे. मग त्यासाठी आपण काळजी घेतो, हो का नाही? हे बघ, आपलं शरीर, मन, भावना आणि ऊर्जा यांना एका विशिष्ट पातळीपर्यंत नेऊन परिपक्व केली तर आपल्यामध्ये काहीतरी जे कधी पूर्वी घडलेलं नाही आहे असं अद्भुत फुलून येईल. काय? अरे बापरे, नक्की वेगळा अनुभव येईल. हेच तर अध्यात्म आहे ना. आपण आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवाबद्दल अपरिपक्वतेनं तर्कवितर्क लावू लागतो, तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता दिसू लागते. मन सत्य स्वीकारायला धजत नाही. आपण सतत शंका घेत राहतो. मधूनही तेच केलं आत्तापर्यंत. पण आता तो वारीत आलाय. नुसता आला नाही तर पायी चालतोय, भजन गातोय, नाचतोय, नामस्मरण करतोय. हा अनुभव त्याच्यासाठी अद्भुत आहे.
इथे तो जे काही बघतोय, अनुभवतोय, त्यामुळे त्याचा स्वतःकडे बघण्याचा, स्वतःच्या अस्तित्वाबद्दलचा तर्क आता परिपक्व होऊ लागलाय. आणि जेव्हा आपला तर्क परिपक्व होऊ लागतो, तेव्हा त्याच गोष्टीकडे बघायचा आपला दृष्टिकोन पूर्णतः बदलतो. त्या दृष्टीत एक वेगळीच सकारात्मकता येऊ लागते. मधूच्या बाबतीत तरी दुसरं काय घडलंय? हेच वारीतलं भक्तिमय, सत्य, प्रामाणिक, निस्पृह, निर्मोही वातावरणाचा त्याच्यावर त्याच्याही नकळत परिणाम व्हायला लागला. कुणाकुणासाठी एखादा प्रसंग, एखादी घटना, एखादा क्षणसुद्धा पुरेसा ठरतो परिणाम होण्यासाठी. कुणाकुणाचं तर आयुष्यच बदलून जातं. इथे तर 10-12 दिवसांचा अनुभव मिळालाय त्याला, तेवढा पुरेसा होता मधूला अध्यात्माकडे नेण्यासाठी. आपल्या मधूचा दृष्टिकोन बदलतोय ऋषी, लक्षात येतोय का? आता त्याला कळेल की मी म्हणजे सर्व काही नाहीये. या मीच्या पलीकडे बरंच काही अद्भुत आणि विशाल असतं, याचा त्याला येत्या 2-3 दिवसात पूर्ण अनुभव येणार. तेव्हा त्याचा स्वतःकडे बघायचा दृष्टिकोन पूर्णतः बदलेल आणि तो त्या पांडुरंगाचं, नियंत्याचं, भगवंताचं अस्तित्व मान्य करून त्याला शरण जाईल. कारण मधूचा प्रवास त्याच दिशेनं होतोय. गोविंद पंतांना आणि विभावरी माईंना हेच तर हवं होतं. माईंनी जे वचन घेतलं होतं ते पूर्णतः सारासार विचार करूनच. आता त्या दोघांच्याही आत्म्याला शांती मिळेल. आपण तथास्तु म्हणायचं बास. चला, रामकृष्ण हरी. चला जेवायला बसूया आता. पंगत संपत आली असेल, आपणच राहिलोय. चल उठव त्या मधुसूदनाला, त्यालाही घेऊन जाऊ जेवायला. काका पाया पडतो. अरे आत्ता कशाला पाया वगैरे, ही वेळ आहे का रे बाळा? नाही बुवा, वेळेचा वगैरे प्रश्नच नाहीये. आज आपण अध्यात्माचा किती छान अर्थ समजावून सांगितलं. मी ऐकत राहिलो. मला माहितीच नव्हतं असं काही. तुम्ही जे काही सांगितलं त्यांनी भारावून गेलो मी. तुम्ही खूप ज्ञानी आहात म्हणून तुमच्या चरणांना स्पर्श करावासा वाटला. ऋषीच्या या बोलण्यावर बुवांनी हलकंच स्मित केलं. ऋषीच्या पाठीवरनं हात फिरवत म्हणाले, ठीक आहे, सुखी राहा. जा उठव मधूला आणि त्याला जेवायला घेऊन ये. भंडी शेगाव हा पालखी सोहळ्यातला शेवटचा मुक्काम. यापुढे मुक्काम नाही. आज 9 वारीचं प्रस्थान आता बाजीरावाच्या विहिरीकडे. तिथे आज 4थं गोल रिंगण होणार आणि मग काही दिंड्या आपापल्या सोयीनं थेट पंढरपुराकडे रवाना होणार. ऐतिहासिक अशा बाजीरावाच्या विहिरीला विशेष महत्त्व आहे. ही विहीर नेहमी असते तशी गोलाकार नाही आहे, तर ती आयताकृती आहे, काळ्या दगडांनी बांधलेली. पहिले बाजीराव पेशवे यांच्या स्मरणार्थ अहिल्यादेवी होळकरांनी बांधून काढलेली ती विहीर. या विहिरीला जेवढं महत्त्व तेवढंच इथल्या रिंगणाला महत्त्व. कारण इथे श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, श्री तुकाराम महाराज पालखी आणि श्री सोपान काका पालखी या तीनही पालखी सोहळ्यांचं रिंगण होणार असतं. दुपारचे 2 वाजलेत. दुरूनच त्या ऐतिहासिक बाजीरावाच्या विहिरीचं दर्शन झालं. लाखो वारकरी आता या दैदिप्यमान सोहळ्याचे साक्षीदार होणार होते. माऊली पालखीच्या चोपदारांनी आधी उभं रिंगण लावलं. माऊलींचा अश्व धावायला लागला, पाठोपाठ स्वाराचा अश्व. दोन्ही अश्व उभ्या मोकळ्या जागेत वेगानं धावायला लागले. वारकऱ्यांनी त्यांच्या दिशेनं खारका उधळल्या. त्या खारका ज्यांच्या हाती लागल्या त्यांनी त्या माऊलीचा प्रसाद म्हणून खाल्ल्या. सारे वारकरी, टाळकरी माऊली माऊलीचा जयघोष करू लागले. इथलं एक उभं रिंगण आटोपलं. आता तिथेच गोल रिंगण. माऊलींची पालखी खांद्यावर घेऊन गोल रिंगणासाठी विहिरी शेजारच्या शेतात नेण्यात आली. हे गोल रिंगण अखेरचं. 4 वाजत आले होते. हुतुतू आणि सुरपाटीचे खेळ रंगात आले होते. लाखो वारकऱ्यांनी तो रिंगण सोहळा डोळ्यात साठवून घेतला होता. मधूनी आज धोतर नेसलं होतं. ऋषींनी शिकवलं होतं त्याला. माऊलीच्या उभ्या आणि गोल रिंगणात मधू आज टाळकऱ्यांच्या रांगेत उभा होता. यापूर्वी त्यांनी दुरून दुरून रिंगण सोहळा बघितला होता, पण आज तो स्वतः मोठ्या आनंदानं आणि श्रद्धेनं रिंगणात उतरला होता.
सर्वांबरोबर तो उतरला, धावला, खेळला, फुगड्या खेळला, हुतुतू सुरपाट्या खेळला, नाचल्या, उड्या मारल्या आणि ज्ञानोबा तुकाराम आणि माऊली माऊलीचा तो जयघोष करू लागला. आज 3 दिवस झाले होते. मधूला दारूचा पूर्ण विसर पडला होता. त्याची इच्छाच मेली होती पिण्याची. त्यांनी दारूच्या एका थेंबालाही या 3 दिवसात हात लावलेला नव्हता. पण त्यामुळे त्याच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत होता. त्याला जेवण नीट जात नव्हतं. वासना उडाल्यासारखं झालं होतं. तो जरा क्षीण वाटायला लागला होता. पण मधूनी त्याकडे दुर्लक्ष केलं. माऊली माऊली म्हणत त्यांनी सुद्धा खारका उधळल्या. रिंगण सोहळ्याच्या आनंदधारात मधू अक्षरशः न्हाऊन निघत होता. त्याला तसं तल्लीन होताना पाहून, आनंदात रममाण होताना पाहून ऋषीच्या, मुकुंदाच्या, माधवबुवांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. रिंगण संपलं. मधू ऋषीला शोधत त्याच्याकडे यायला लागला. मधूच्या अंगावरचे ते मातीनं मळकटलेले कपडे, कपाळावर गोपीचंदनाच्या टिळ्यासोबत मातीचा टिळा बघितला आणि ऋषीला अत्यानंद झाला. त्या आनंदात त्यानं मधूला मेरा वारकरी दादा असं म्हणत आलिंगन दिलं. बरेच क्षण दोघं त्याच स्थितीत होते. नेमक्या त्याच वेळी आत्तापर्यंत थांबलेल्या आषाढसरी मुसळधार कोसळायला लागल्या. जणू त्याही याच आनंदाच्या क्षणाच्या प्रतीक्षेत होत्या मधूला आलिंगन द्यायला. त्या बेसावत क्षणी कोसळलेल्या जलधारात सर्व वारकरी मनसोक्त भिजले. क्षीण गेला, भाग गेला, अवघा झालाची आनंद. त्या आनंदी उत्साहात पालखी आता वाखरीच्या दिशेनं प्रस्थान करती झाली. उद्या दशमी तिथी. वाखरी इथे पोचल्यावर माऊलींच्या पालखीसमोर शेवटचं उभं रिंगण रंगणार होतं. तसं पाहू जाता आजपासून काही दिंड्या थेट पंढरपुराकडे आपापल्या परीनं निघू लागल्या होत्या. काही दिंड्या वाखरीतलं रिंगण बघून निघणार होत्या. वाखरीला संत नगरी असंही म्हणतात, कारण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व संतांच्या पालख्या इथे एकत्र येऊ लागतात. श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आषाढ शुद्ध दशमीला वाखरीत प्रवेशली. थोड्याच वेळात निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम आणि इतर संतांच्या पालख्या या संत नगरीत जमा व्हायला लागल्या. जवळपास 70 ते 80 पालख्या आलेल्या होत्या. सारे संत एकत्र येऊन विठुरायासोबत पंढरीला आज सायंकाळपर्यंत निघणार. खरं म्हणजे मजल दरमजल करत राज्याच्या कानाकोपऱ्यातनं या पालख्या आल्या होत्या. अनुपम्य असा हा संत मेळा असतो. उद्याला विठुरायाचं दर्शन होणार म्हणून सारे वारकरी वाखरीत आनंदात आणि उत्साहात होते. संपूर्ण परिसर वारकऱ्यांनीच व्यापलेला. पहाटेपासून रात्रीपर्यंत अखंडपणे हरिनामाचा गजर सुरू होता. मग सकाळ झाली आणि एकेका संताची पालखी पंढरपुराकडे जायला निघाली. त्या मागोमाग एक एक दिंडी पंढरपुराकडे कूच करू लागली. सर्वात आधी पालखी निघाली ती माऊलींची लाडकी बहीण मुक्ताबाई हिची. संतांच्या रांगेत पहिला मान तिला. त्या पाठोपाठ सोपान काकांची पालखी निघू लागली. या दोन्ही पालख्यांना मार्गदर्शन करण्याचं काम निवृत्तीनाथ करत होते. संतनगरीत संतांचा मेळा भरलेला पाहून जणू त्यांचं स्वागत करण्यासाठी खास पंढरपूरहून नामदेवांची पालखी वाखरीत यायला लागली. तशी प्रथाच आहे. तिथे पैठणची एकनाथांची पालखी बघताच अवघ्या वारकऱ्यांमध्ये आनंदाचा महापूर उसळला. सारे आनंदानं उड्या मारू लागले. हा भक्तांचा महासागर पाहून अक्षरशः आपलं भान हरपून जात होतं. हळूहळू सर्व संतांच्या पालख्या पंढरीकडे निघून गेल्यावर आता केवळ 2 संतांच्या पालख्या उरल्या. ते 2 संत म्हणजे जगद्गुरू तुकोबाराय आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, ज्यांच्या नामोच्चारणाशिवाय कुठल्याही भजनाला सुरुवात होत नाही, ज्यांच्या अभंगाशिवाय कीर्तनाला रंगच येत नाही, असे हे 2 संत. वाखरीतून अगोदर तुकाराम महाराजांची पालखी निघाली. फुलाफुलांनी सजलेल्या चांदीच्या रथातून. सर्व वारकऱ्यांच्या आनंदाला आता पारावार उरलेला नव्हता. एवढ्या दिवसांच्या पायी वारीचा शेणवटा कुठे निघून गेला हे त्यांनाच कळत नव्हतं. तुकारामांची पालखी निघाल्यावर आता माऊलींचा मान. सर्व संतांच्या पालख्यांना पुढे काढून सर्वात शेवटी माऊली विठुरायाच्या भेटीला निघाली. त्याचवेळी माऊलीला पंढरीला नेण्यासाठी पंढरपुरातून स्वतः विठुरायाचा रथ वाखरीकडे येऊ लागला. इकडे माऊलींच्या पालखीसमोर एक शेवटचं उभं रिंगण पार पडलं. समाज आरती झाली.
विठुरायाचा रथ माऊलीच्या पालखीच्या अगदी पुढ्यात आला. विठोबा माऊली म्हणजे संपूर्ण वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत. सर्वांना विठुरायाचं जवळून दर्शन झालं. सुंदर ते ध्यान बघून अवघा वारकरी त्यापुढे नतमस्तक झाला. पुंडलिक वरदाच्या जयघोषानं वाखरीचा आसमंत पुन्हा एकदा दुमदुमला. प्रत्येकाच्या तनामनारूपी डोही आनंदाचे तरंग उसळायला लागले आणि काही क्षणात माऊलींना त्या रथात बसवण्यात आलं. वाजत गाजत माऊली पंढरपुरा निघाली. सोबत सारे वारकरी आनंदानं त्या मिरवणुकीत सामील व्हायला लागले. रथाच्या उच्च स्थानी भागवत धर्माची पताका वाऱ्यावर मोठ्या डौलात फडकायला लागली. माऊली नामाच्या गजरात मिरवणूक पुढे पुढे जायला लागली. पंढरीत आधीच पोचलेल्या दिंड्यातले काही वारकरी पुनश्च पंढरपुरातून वाखरीत या अनुपम्य भेटीचा सोहळा अनुभवायला येत होते. तिथला प्रत्येक जण हा सारा आनंदाचा सोहळा आपल्या डोळ्यात साठवू लागला. 4-5 तासात माऊली पंढरपुरात पोहोचली. आता प्रतीक्षा होती उद्याची, अर्थात देवशयनी आषाढी एकादशीची. श्रोते हो, हा होता डॉक्टर वसुधा वैद्य लिखित वारी या कादंबरीचा 20वा भाग. 21वा अर्थात या कादंबरीचा शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.